सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, शारदा संस्कृत क्लासेस, लातूर. एकंदरीत हे शैक्षणिक वर्ष आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. मग ते 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल. 10वीच्या या शालांत परीक्षा साधारणतः 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत आणि आज 16 फेब्रुवारी 2026. आनंद या गोष्टीचा वाटतोय की जून 2025 पासनं इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आमच्याकडे संस्कृत हा विषय शिकण्यासाठी आलेले होते, तर त्यांच्या प्रथम सत्र परीक्षा, प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा, आता द्वितीय सत्र परीक्षा आलेली आहे, उद्याच्याच तारखेमध्ये आहे. तर काही शाळातील द्वितीय सत्र परीक्षा संपलेल्या सुद्धा आहेत. आम्ही जो पालकांनी विश्वास आमच्यावर टाकलेला होता त्या दृष्टिकोनातून खूप प्रामाणिकपणे वर्षभर त्या विद्यार्थ्यांकडून तोंडी असेल, लेखी असेल, बेसिक ग्रामरचा भाग असेल, 9वीच्या विद्यार्थ्यांचा, 8वीच्या पुस्तकातील सुद्धा बेसिक ग्रामरचा भाग आम्ही शिकवून परिपूर्ण तयारी करून घेतलेली आहे. ट्युशनमध्ये ज्या साप्ताहिक दर शुक्रवारी परीक्षा होत होत्या त्यामध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेतलेली आहे आणि एन माध्यमानं आमचा विद्यार्थी हा आउट ऑफ पर्यंत राहावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. तर आता खऱ्या अर्थाने परीक्षा म्हटल्याच्या नंतर ती विद्यार्थ्याचीच नसते, तर ती गुरुजनांची असते, त्यांच्या आईवडिलांची सुद्धा ती परीक्षा असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला एक परिपूर्ण ज्ञानवंत गुणवंत बनविण्यासाठीचा जो आम्ही प्रयत्न केलेला आहे तो निश्चितपणे फळाला जाणार आहे, फळप्राप्ती होणार आहे. पाहूया, उद्याच्याला 9वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. संस्कृत या विषयाचा विशेष म्हणजे तर माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने, शारदा संस्कृत क्लासेसच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीचं, आणि विशेष म्हणजे आज 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 तास एक संपूर्ण रिव्हिजन बॅच आणि प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचा भाग घेतलेला आहे. आणि वर्षभर विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळ्या शाळांतील अनेक क्वेश्चन पेपर्स आम्ही सोडवून घेतलेले आहेत, जेणेकरून सराव चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. त्यामध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजून सांगितलेली आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे 80 गुणाचे पेपर आम्ही सोडवून घेतलेले आहेत, समजून सांगितलेले आहेत. निश्चितपणे अनेक विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत पोहोचणार आहेत आणि शाळेमध्ये ज्या परीक्षा होत होत्या त्या दृष्टिकोनातून सुद्धा आउट ऑफ पर्यंत अनेक विद्यार्थी गेलेले आहेत. मनस्वी आनंद होतोय. आणि 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला जरी सुरू असली तरी पहिला पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर आमचा संस्कृत विषयाचाच आहे. एक साधारणतः 5 दिवस आम्हाला मिळणार आहेत. 20, 21, 22, 23, 24 हे 5 दिवस 3-3 तास आम्ही त्या विद्यार्थ्यांचा संस्कृतचा शेवटचा सराव करून घेणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी बोर्ड एक्झाममध्ये आउट ऑफ पर्यंत जाईल आणि जावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. प्रयत्न करत असतो, प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचंच असतं. पाहूया आता किती विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवतात काय नाही. आत्तापर्यंतचा तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचा आहे. दरवर्षी आम्ही अशा पद्धतीनं खूप सरावात्मक पेपर्स वगैरे घेत असतो, समजून सांगत असतो विद्यार्थ्यांना, जेणेकरून तो विद्यार्थी बोर्डाचा पेपर अगदी सहजपणे सोडवू शकतो. 8वीच्या बाबतीत सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तशी संख्या कमीच आहे, पण प्रयत्न केलेले आहेत आणि तो विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत जावा अजूनही आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि माझी सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना आणि पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे की कमी फीसमध्ये, कमी वेळेमध्ये संस्कृत या विषयाचं मार्गदर्शन आपणाला हवं असेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल तर निश्चितपणे आपण संपर्क साधू शकता. हा माझा मोबाईल नंबर आहे. ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे. सगळ्या गुरुजनांच्या आशीर्वादानं आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. संस्कृतच्या बाबतीमध्ये प्रचार प्रसार व्हावा, अतिशय कमी शुल्कामध्ये, फीसमध्ये विद्यार्थी परिपूर्ण घडावा हे मानस आम्ही ठरवलेलं आहे. असो तर पुनश्च एकदा माझ्या 10वीच्या विद्यार्थी बंधू भगिनींना, 9वीच्या विद्यार्थी बंधू भगिनींना आणि 8वीच्या सुद्धा विद्यार्थी बंधू भगिनींना शारदा संस्कृत क्लासेसच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि एकंदरीत हे जसं खेळीमेळीनं आनंदाच्या वातावरणामध्ये शैक्षणिक वर्ष संपन्न झालेलं आहे,
तसं येणारं सुद्धा वर्ष खूप आनंददायी, ज्ञानदायी, गुणदायी व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.